तर एकीकडे पुणेकरांसाठी राजकीय कारकीर्द पणाला लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ शिंदेंचे धंगेकर, तर दुसरीकडे अजित पवारांच्या इशाऱ्यानंतरही सातत्याने एका विशिष्ट समाजाविरुद्ध गरळ ओकणारे संग्राम जगताप. यामुळे महायुतीतलं वातावरण सध्या चांगलंच तापलंय. जगतापांनी दिवाळी खरेदी फक्त हिंदूंकडनं करा असं म्हणत मुस्लिम समाजाविषयीची आपला राग द्वेष व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यांची चर्चा सुद्धा रंगलेली होती आणि त्यानंतर अजित पवारांनी संग्राम जगतापांना दम भरत कारणे दाखवा नोटीस बजावली. पण जगताप काही दादांचा ऐकायच्या मनस्थितीत नसल्याचंच पाहायला मिळतंय. आज संगमनेरमध्ये हिंदू समाजाच्या आक्रोश मोर्चामधून संग्राम जगतापांनी पुन्हा एकदा आक्रमक भाषण केलं आणि गरळ ओकली. पाहूयात. 100 केसेसचं जर उदाहरण घेतलं तर 100 पैकी 100 केसेस तुम्हाला सांगतो पीडित महिला या फक्त हिंदूच तुम्हाला आढळणार आहे. आणि 100 केसेस मधले आरोपी जर तुम्ही पाहिले तर 100 मधले 100 आरोपी हे तुम्हाला जिहादीच आढळणार आहेत. दुसरा कुणीच माणूस तुम्हाला आढळू शकत नाही. वेगवेगळ्या जातीतले सापांचे प्रकार आहेत आणि जास्त करून जर आपण पाहिलं तर हे साप हिरव्या जातीचे जास्त आहेत. जो यांच्यावरती फणा काढण त्याला ठेचून काढण्याचं काम हा आदिवासी समाज करत असतो. आणि आज ती वेळ आलेली आहे की आता हा हे साप हे फणा काढायला लागलेले, घरापर्यंत जायला लागलेले. म्हणून आपल्या सर्वांना जागृत राहण्याची आवश्यकता आहे. तर संग्राम जगताप यांच्या या वक्तव्यावरती अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूयात. त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट त्याबाबत खुलासा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा आहे. आमच्या पक्षाचे जे आमदार त्यांनी असं वक्तव्य केलं ते पक्षाने ते वक्तव्य स्वीकारलेलं नाही. आणि सन्माननीय आमदार महोदयांना माझी विनंती आहे की मुसलमानांकडून काही खरेदी करूच नका. असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्यांनी मुंबईला क्रॉफर्ड मार्केटमध्ये जावं. हे सगळे विकणारे मुस्लिम बांधव असतात आणि खरेदी करणारे आपले हिंदू बांधव असतात. संग्राम जगतापांच्या या विधानांवरती शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या जातीत तणाव निर्माण होईल अशी वक्तव्य करतायत. हे चुकीचं आहे असं म्हणत पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाहूयात. तर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पूर्वी आपल्या पक्षात असणारे एक आमदार सध्या समाजात तणाव निर्माण होईल असं वक्तव्य करतायत. हे चुकीचं आहे असं शरद पवार म्हणालेले आहेत. जातीय सलोखा ठेवा. आपल्या विधानामुळे जातीय सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्या असंही शरद पवारांनी म्हटलंय. स्थानिक आणि राज्य पातळीवरती बोलताना जातीवाचक बोलू नका. बोलताना प्रेमाची भाषा वापरा. आणि याच मुद्द्यावरनं आणखीन एक